स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स. आता लॉगॅरिथमिक फंक्शन्स म्हणजे काय असतं बघूयात आपण. समजा फंक्शन जर कॉम्प्लिकेटेड आलेले असतील, डिफरन्सिएशनसाठी कॉम्प्लिकेटेड फंक्शन असतील म्हणजे काय, तर या फॉर्ममध्ये पहा, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स फंक्शन असं आलेलं असेल, किंवा एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असेल, किंवा एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये फंक्शन असतील, तर इथे लॉग यूज करायचा आणि लॉग यूज करून ऑपरेट करायचं याच्यावरती, त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करायचं. तर डिफरन्शिएट करताना इथे समजा आलं काय, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स असं काहीतरी आलेलं आहे. मग आपण पहिलं काय करणार, लॉग ॲप्लाय करायचा. लॉग ॲप्लाय केला की लॉग वाय इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स येईल. याच्या पुढे काय ऑपरेशन करायचे ते तुम्हाला नंतर सांगतो. पहिले लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे पहा. डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय. तर हा डेरिव्हेटिव्ह काय असतो आहे, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह पहिला 1 अपॉन वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. हा डेरिव्हेटिव्ह असा घ्यायचा आहे. ओके, आता आपण लॉगचे काही फॉर्म्युले बघूयात. समजा 2 नंबरच्या प्रॉडक्टचा लॉग घ्यायचा आहे, म्हणजे लॉग एम इंटू एन. तर याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, लॉग एम प्लस लॉग एन. बरोबर. 2 फंक्शन जर प्रॉडक्टमध्ये असतील आणि त्याचा लॉग घेतला आपण, तर त्यांच्या लॉगचे ॲडिशन होते. हे झालं फर्स्ट. सेकंड, लॉग एम अपॉन एन इज इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन. ओके, नेक्स्ट थर्ड आहे, हे सर्व फॉर्म्युले पाठ ठेवायचे आहेत. लॉग एम रेज टू एन हे काय येतं पहा, पॉवर आहे ती पुढे येते, एन लॉग एम. ओके, तर नेक्स्ट हे जे आपण तिन्ही फॉर्म्युले बघितलेले आहेत. समजा एखाद्या ठिकाणी असा आला लॉग ए आणि इथं बी, ज्याला रीड काय करायचं आहे, लॉग बी बेस टू ए. आता लॉग बी बेस टू ए, आणि याचं मिनिंग काय असतं, तर लॉग बी अपॉन लॉग ए, लॉग बी अपॉन लॉग ए. आता इकडे इथं जे मी 3 फॉर्म्युले बघितलेले आहेत, त्याच्या बेसला काही नाही लिहिलेलं आहे. म्हणजे काही नाही म्हणजे इथं ई असतो, ई. आणि लॉग ईची व्हॅल्यू इथे लिहितो, लॉग ई हा 1 येतो. हा जर फॉर्म्युला मी जर इथे अप्लाय केला आहे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये, तर ॲज इट इज आन्सर येणार आहेत. फक्त लॉग ई इज इक्वल टू 1 असतो, मग डिनॉमिनेटरला लॉग ई जाणार आहे आणि त्याची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे मी ते ई लिहिलेलं नाही. ओके, ओके. या व्हॅल्यू पण लिहितो मी खाली. फोर्थ, आता जो फॉर्म्युला बघितला तो लॉग एम बेस टू एन, याचं मिनिंग काय, लॉग एम
बेस 2 लॉग अपॉन लॉग n. पुढं 5 लॉग e इज इक्वल टू 1 आणि लास्ट लॉग ए रेस टू एक्स हे असेल. तर याचं ॲन्सर येतं एक्स. बेस आणि ते फंक्शन सेम असेल तर त्याचा ॲन्सर पॉवरला जे फंक्शन आहे ते येईल. ओके, आता हे लिहून घ्या सर्व. बेसिक लॉ आहे ते लॉगॅरिथमचे. आता आपण याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. फर्स्ट दिलेला आहे फाइंड dy बाय dx. क्वेश्चन आहे फाइंड dy बाय dx आणि त्याच्यामध्ये दिलेले आहेत फर्स्ट y इज इक्वल टू x रेस टू 2x. y इज इक्वल टू x रेस टू 2x. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे आणि हा जर सॉल्व्ह करायचा असेल तर हा लॉग घेतल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. मग इथे लिहायचं ॲप्लाय लॉग ऑन both sides. Apply log on both side. So log y is equal to log of x raised to 2x. ओके, मग आता जे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत त्यांचा यूज करा. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू पॉवर पुढे येईल म्हणजे x रेस टू 2x लॉग x. ओके, आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेला आहे. काय येतोय तो 1 अपॉन y. dy बाय dx इज इक्वल टू या दोघांमध्ये प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा. प्रोडक्ट रूल काय फर्स्ट ॲज इट इज म्हणजे x रेस टू 2x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज 1 बाय x प्लस लॉग x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट dy dx of x raised to 2x. ओके, आता हे फक्त कॅल्क्युलेशन करूयात. 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू x रेस टू 2x अपॉन x प्लस लॉग x इंटू dy बाय dx ऑफ x रेस टू 2x. आता पुन्हा इथलं हे जे फंक्शन आहे कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. मग मी काय केलं इथं थोडी सबस्टिट्यूशन घेतली. तर मी सबस्टिट्यूशन घेतो. लेट u इज इक्वल टू x रेस टू 2x. u इक्वल टू घेतला x रेस टू 2x आणि याच्यावरती पुन्हा लॉग अप्लाय करायचा. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग अप्लाय केला तर काय येतं या लॉग u इज इक्वल टू
लॉग एक्स रेज टू 2x. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. लॉग यू इज इक्वल टू 2x लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट with respect to x, then we get 1 upon u du by dx is equal to, या दोघांमध्ये प्रोडक्ट रूल. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 by x प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2. ओके, झालं हे सिम्पल. मग कॅल्क्युलेशन लिहूयात आता. 1 अपॉन यू du बाय dx इज इक्वल टू, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला म्हणजे राहिले काय 2 प्लस 2 लॉग एक्स. ओके, पण इथं हा 1 अपॉन यू आहे, तो पण घालवायचा आहे. मग काय येईल, du by dx is equal to u into 2 plus 2 log x. आता यूची व्हॅल्यू काय आहे, u इज इक्वल टू एक्स रेज टू 2x होतं. ओके, मग ते पुट करूयात. Therefore du by dx is equal to x raised to 2x into 2 plus 2 log x. आता यांच्यामधून मी 2 कॉमन घेता येतोय मला. मग इथं लिहिता येईल du by dx is equal to x raised to 2 into x raised to 2x 1 plus log x. ओके, आणि जिथं मी यू पुट केलेला आहे या इक्वेशनला नंबर दिला 1. ओके, ही व्हॅल्यू जी येते ती इथं पुट करायची. लिहूयात फ्रॉम 1 from equation 1 upon y dy by dx is equal to x raised to 2x upon x plus log x into शी व्हॅल्यू log x into 2x raised to 2x into 1 plus log 1 plus log x. ओके, आता हा जो y आहे याची साईड चेंज करावी लागेल. मग देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, डिवाइड होता इकडे गेला की मल्टिप्लाय होईल, y इंटू एक्स रेज टू 2x अपॉन x प्लस 2x रेज टू 2x log x into 1 plus log x. y ची व्हॅल्यू पुट करूयात. y काय आहे, एक्स रेज टू 2x आहे बरोबर. म्हणजे देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू एक्स रेज टू 2x इंटू x raised to 2x upon x plus 2x raised to 2x log x into 1 plus log x. हा झाला डेरिव्हेटिव्ह त्याचा. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या.
याचा स्क्रीनशॉट घ्या. याचा घ्या स्क्रीनशॉट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. y इज इक्वल टू सेकंड y इज इक्वल टू x रेज टू e रेज टू x. कसं सॉल्व करायचं आहे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः सॉल्व करून नंतर आन्सर चेक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू x रेज टू e रेज टू x. आता याच्यावरती पुन्हा लॉग अप्लाय करा. असं वाटलं की आपल्याला हा सॉल्व होत नाही, लॉग अप्लाय करायचं, सिम्प्लिफाय होतं आहे ते. अप्लाय log on both sides. Therefore, log y is equal to log of x e raised to x. Therefore, log y is equal to e raised to x into log x. डेरिवेटिव घेऊयात. डिफरन्शिएट with respect to x. Therefore, log y चा डेरिवेटिव 1/y dy by dx is equal to e raised to x as it is log x चा डेरिवेटिव 1/x plus log x as it is e raised to x चा डेरिवेटिव e raised to x. ओके. मग तर राईट साईडला e raised to x कॉमन आहे दोन्हीमध्ये, घेतला तो बाहेर. e raised to x into 1/x plus log x. dy by dx is log डिवाइड होता तो मल्टीप्लाय करा. y into e raised to x therefore y ची व्हॅल्यू पुट करूयात. x e raised to x into e raised to x into 1/x plus log x. हा डेरिवेटिव आलेला आहे याचा. स्क्रीनशॉट घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन 3 y इक्वल टू 1 plus 1/x raised to x. ओके. तर याच्यावरती लॉग अप्लाय करावं लागेल. अप्लाय लॉग on both sides. Therefore, log y is equal to log 1 plus 1/x raised to x.
Therefore log y is equal to x into log of 1 plus 1 upon x. ओके, आता काय करतो, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट पहिला मी सॉल्व करतो. इथं कसं लिहिता येईल पहा, एक्स लॉग यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. तर येईल एक्स प्लस 1 अपॉन एक्स, बरोबर. म्हणजे लॉग एम अपॉन एन या फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणजे काय होईल, त्यांच्या लॉगचं सबस्ट्रॅक्शन येईल. देअरफॉर इथं करेक्शन करून घ्या, हा लॉग वाय आहे इथं. लॉग वाय इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स प्लस 1 मायनस लॉग एक्स. दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे आणि त्याचा लॉग घ्यायचा आहे, म्हणून त्यांच्या लॉगचं सबस्ट्रॅक्शन येतं. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होईल. ओके, मग काय येईल, देअरफॉर लॉग वाय इज इक्वल टू एक्सने मल्टिप्लाय करा, एक्स लॉग एक्स प्लस 1 मायनस एक्स लॉग एक्स. ओके, आता याला डिफरन्शिएट करायचं. नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज 1 अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू, आता यांच्यामध्ये प्रोडक्ट रूल येईल, यांच्यामध्ये प्रोडक्ट रूल येईल. हां, फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एक्स अपॉन 1 अपॉन एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो इंटू 1 मायनस, आता सॉरी प्लस सेकंड ॲज इट इज लॉग एक्स प्लस 1 ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला, शे मायनस साईन ॲज इट इज राहील मायनस. आता हे मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, तर कॅल्क्युलेशन करूयात. 1 अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 मायनस हा एक्स आणि एक्स कॅन्सल होतील, 1 राहिला, मायनसने आतमध्ये हे मायनस होईल, मायनस लॉग एक्स. ओके, आता हा जो वाय आहे याची साईड चेंज करा. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू वाय इंटू एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 मायनस लॉग एक्स मायनस 1. इज इक्वल टू वायची व्हॅल्यू पुट करूयात, 1 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू एक्स इंटू एक्स अपॉन एक्स प्लस 1. आता या दोन लॉगचं सबसेक्शन आहे, म्हणजेच काय येईल, प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. ओके, हे आन्सर ठेवलं तरी चालेल किंवा देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू एक्स इंटू एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग ऑफ 1 प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. हे आन्सर येईल. ओके, टेक स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
Next question number 4. Y is equal to 2x plus 5 raised to x. Now apply log on both sides. Therefore log y is equal to log 2x plus 5 raised to x. Therefore log y is equal to x into log 2x plus 5. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore 1 upon y dy by dx is equal to apply product rule in these two functions. Therefore x into 1 upon 2x plus 5 into derivative of this function 2 plus second function as it is log 2x plus 5 as it is derivative of x 1 is equal to 2x upon 2x plus 5 plus log 2x plus 5. Now change the side of y. Therefore dy by dx is equal to y into 2x upon 2x plus 5 plus log 2x plus 5. Put value of y. Therefore dy by dx is equal to y is 2x plus 5 raised to x into next bracket as it is 2x upon 2x plus 5 plus log 2x plus 5. This is your final answer. आता आपण थोडं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल बघूयात. त्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. थोडे वेगळे क्वेश्चन्स बघूयात. क्वेश्चन नंबर 5. y is equal to x raised to x plus a raised to x. ही फंक्शन्स बघूया. आता इथं आपल्याला लॉग अप्लाय करता येणार नाही कारण इथं प्लस साईन आहे. जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर लॉग अप्लाय करता येतो, पण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर लॉग अप्लाय होणार नाही. मग मी काय करतो, सबस्टिट्यूशन घेतो. सबस्टिट्यूशन काय घेतली, लेट u इक्वल टू x रेज टू x अँड v इक्वल टू a रेज टू x. ओके. मग देअरफॉर y इज इक्वल टू u प्लस v आला, बरोबर. आणि याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर यांचे डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू x. वायचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx, यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx प्लस vचा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. इक्वेशन नंबर 1 बोलूया त्याला. आता पुढं याच्यावरून du बाय dx काढूयात, याच्यावरून dv बाय dx काढूया. u इक्वल टू x रेज टू x होता. नाव u इक्वल टू x रेज टू x. याच्यावरती मी लॉग अप्लाय करू शकतो. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स.
therefore log u is equal to log x raised to x. Therefore log u is equal to x log x. आता डिफरन्शिएट करायला, now differentiate with respect to x. Therefore derivative of log u is 1 upon u into du by dx is equal to by product rule x into 1 upon x plus log x into 1. Therefore 1 upon u du by dx is equal to 1 plus log x. u ची साइड चेंज करा. Therefore du by dx equal to u into 1 plus log x. आता u ची व्हॅल्यू पुट करूयात. Therefore du by dx is equal to x raised to x into 1 plus log x. Equation number 2. And v equal to a raised to x. Now differentiate with respect to x, we get dv by dx is equal to a raised to x log a. याचा फॉर्म्युला माहीत आहे मला. मग इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत या इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. मग काय लिहायचं, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 dy by dx is equal to du by dx. काय आहे du by dx? इथं दिलेलं आहे x raised to x 1 plus log x. x raised to x 1 plus log x plus dv by dx काय आहे a raised to x log a. हे तुमचं फायनल आन्सर झालं. ओके, हा स्क्रीनशॉट घ्या. हा स्क्रीनशॉट घ्या. आपण एक पॉईंट राहिलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.